tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। 6 चेंडू 25 धाबा मैदानावर जमलेली जोडी मंगेश वैती आणि सोबत प्रथमेश सोनार, हे दोनही अनुभवी खेळाडू। मंगेश वैती, प्रथमेश सोनार दोघांकडे मिळून 3 मॅन ऑफ द मॅच आतापर्यंत। प्रथमेशकडे त्याच्यातले 2 असत। शेवटच्या ओव्हरीची सुरुवात आपटी बारने झाली। शेवटच्या ओव्हरीत धावा वाचवची जबाबदारी असा गोलंदाजावर। बॉलिंग मार्कवर असा पार्थ गांधी, ज्या पार्थने 3 चेंडूत 18 धावांचो रतीब घातलो, पण पहिलो चेंडू वाईड +1 आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणारो शेजारी। त्यानंतर मात्र वापसी पार्थची। डॉट बॉल, बाईच्या स्वरूपात 1 रन, बॅटच्या स्वरूपात 1 रन, माफ करा, आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 67 69 करेक्शन 69 ही धावसंख्या 69। शेवटचे 5 चेंडू 22 धावांची गरज। 5 चेंडू 22 धावा। क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्सुकता उत्कंठता वाढवणारो यो दर्जेदार महाअंतिम सामनो। दुसऱ्या बाजून दत्तप्रसाद सावंत स्ट्रायकर यांच्या रिशेन, आणि दत्तप्रसाद सावंतसाठी अमोल भोसलेची खास रणनीती। आपल्याकडे इल्लो चेंडू जाऊक द्यायचो डिक्लेअरमध्ये, स्ट्राईक रोटेट होण्याची भीतीच नसतली, आणि ती भीती नसल्यामुळे मंगेश वैती नॉन स्ट्रायकर एंडवरच थांबतलो। पण दत्तप्रसाद सुद्धा काय कमी नाही असा, तो सुद्धा प्रथमेश, माफ करा, प्रथमेश काय कच्च्या गुरुचो चेलो नाही असा। प्रथमेशने मारलेलो चेंडू लॉंग ऑफच्या कपडावरसून, जो अपेक्षित षटकार होतो प्रथमेशकडसून, तो षटकार। 3 चेंडू 15 धावांची गरज। 3 चेंडू 15 धावा, 76 स्कोरबोर्ड। 3 चेंडू 15 धावा प्रथमेश, आणि दुसऱ्या बाजून मंगेश ही जोडी मैदानावर। 91 धावांचो एक मोठो पाठलाग जिगरबाज नाचणे संघ जिगर करताना। ज्याच्या नावातच जिगर असा तो संघ सहजासहजी हार मानूचो नाही, या सगळ्यांकाच माहिती। तो चेंडू सोडून दिलो, विकेट किपर अमोलला बीट करून सुद्धा चेंडू गेलो। पंचांचो इशारा होईलो फक्त 1 रनचा पंचांचो इशारो, आणि हो 1 रन। 2 चेंडू आणि 14 धावा ह्या इक्वेशन। 2 चेंडू 14 धावा, वाईड होतो की नाही पंचांचो इशारा होईलो, फेअर डिलिव्हरी। पण त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे विचारणा, या चेंडूवर नेमक्या काय झाला, कारण यो चेंडू असा लाख मोलाचो। लाखाचे 12,000 करणं ही मालवणी म्हण तुम्ही ऐकली असतली। आज लाखाचे 50,000 होताना तुमका दिसतले। जो जिंकतलो त्याच्यासाठी 1 लाख, आणि जो हरतलो त्याच्यासाठी 50,000। प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही सुंदर TVS ज्युपिटर बाईक जी प्रायोजित केली असा तुषारजी साळवी आणि अभिदादा दुधे यांनी। आयकॉनिक प्लेअरसाठी गिअर्ड सायकल शहबाज, शाहिद खान, शाहिद मेमन, 7 काजी या सगळ्यांनी प्रायोजित केलेली। प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचसाठी एक सुंदर यॉर्कर कॅप, SSS जर्सी आणि मोमेंटो सोनम चव्हाण, गिरीश कोचरेकर आणि यॉर्कर स्पोर्ट्सचे निलेश यांनी प्रायोजित केलेली। सामनो एका सुंदर वळणावर येऊन स्थिरावलेलो। या चेंडूवर काय झाला त्याच्यावर बरीच गणित अवलंबून असतली। चेंडू जर वाईड असलो तर संधी असलेली जिगर नाचणे संघाकडे, आणि जर चेंडू वाईड नसलो तर मात्र रत्नागिरी वॉरियर्स संघाचा पारडा थोडासा जड जातला। मैदानावर प्रथमेश सोनार आणि त्याच्यासोबत मंगेश वैती ही जोडी, ज्या जोडीन कमाल धमाल बेमिसाल कामगिरी केली। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी YCC पावस कोल्हापूर संघ सेमीफायनलमध्ये दाखल, दुसऱ्या दिवशी रत्नागिरी वॉरियर्स, तिसऱ्या दिवशी ऑल परटवणे, आणि काल चौथ्या दिवशी जिगर नाचणे, हे 4 संघ सेमीफायनलमध्ये दाखल। 5 दिवसांचो इतिहास, 5 दिवसात 5 हाफ सेंचुरी। साहिल मदारचे 2, आकाश सकपाळ, सुमित पवार आणि सोहेल शेखची 1-1 हाफ सेंचुरी। संपूर्ण स्पर्धेत एकमेव मेडन ओव्हर आकाश आमरे त्रिमूर्ती लोटे संघाच्या गोलंदाजांनी टाकली, आणि पंचांचो इशारो इलो फेअर डिलिव्हरी। तिसऱ्या पंचांचो इशारो फेअर डिलिव्हरी। इक्वेशन आता थोडासा कठीण झाला जिगर नाचणे संघात। एखादो एक्स्ट्रा खूपच गरजेचो या क्षणी, कारण इक्वेशन 2 चेंडू आणि 14 धावा।
2 चेंडू आणि 14 धावा या इक्वेशन ह्या गणित सोडवण्यासाठी एक हातचो घालूचो लागतलो आणि ह्यो हातचो काय असतलो तर एक्स्ट्रा असतलो. पण बॉलिंग मार्कवर दिसणारो खेळाडू पार्थ गांधी एक्स्ट्रा टाकण्याच्या अजिबात मूडमध्ये नसणारो. 2 चेंडू 14 धावा. प्रथमेशने टोचलेले कान बघता बघता चेंडू आकांड्या पार, गडग्या पार, माटवा पार, डोंगरा पार. बी अ किंग, रत्नागिरी चॅम्पियन्स, रेनी ट्रॉफी, षटकार. अजूनही शेवटचो एक चेंडू बाकी. 8 धावांची गरज. मंगेश वैतीसारखो मातब्बर खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि यामागे रणनीती होती अमोल भोसलेची. अमोलला माहिती होता मी जर चेंडू अडवलंय तर दुसऱ्या बाजून मंगेश स्ट्रायकर एंडवर येतलो आणि स्ट्राईक रोटेट होतली, मंगेशला स्ट्राईक मिळतली. मंगेशपेक्षा आपलो घरचो रोजचो बघण्यातलो प्रथमेश परवाडलो आणि त्यामुळे प्रथमेशकडे जास्त वेळ स्ट्राईक रवली. शेवटचो चेंडू आणि जो एक्स्ट्रा अपेक्षित नव्हतो नेमको तोच एक्स्ट्रा पडलो की काय बघूया. पंचांचो इशारो अजून येणं बाकी असा. नो बॉल. नो बॉल सोबत येणारो फ्री हिट आणि त्या फ्री हिट पेक्षा सुद्धा रत्नागिरी वॉरियर्सच्या सगळ्या समर्थकांचो वाढलेलो बीपी आणि इलेलो प्रेशर. कंपल्सरी चेसिंग, नो टाय, नो टाय ब्रेकर, नो सुपर ओव्हर. शेवटचो एक चेंडू विजयाचं लक्ष. शेवटचो एक चेंडू 7 रन्सांची गरज. कंपल्सरी चेसिंग. मंगेश वैतीक सुद्धा वाट बघूची लागतली एक्स्ट्रा पडता काय. परत एखादो एक्स्ट्रा पडलो तरच सामन्याचा निकाल जिगर नाचणे संघाच्या बाजून लागाक शकता. रत्नागिरी वॉरियर संघ 1 चेंडू 7 रन्सांची गरज. कंपल्सरी चेसिंगचो नियम आणि या नियमानुसार या सामन्याचो निकाल लागतलो. टाय नसतलो, टाय ब्रेकर नसतलो, सुपर ओव्हर नसतली, बॉल आउट नसतलो. फक्त एक आणि एकच निकाल. कंपल्सरी चेसिंग. शेवटचो लाख मोलाचो चेंडू मंगेश वैतीच्या बॅटमधून बाहेर पडलेलो. ह्यो लांब 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 षटकार. पण कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार रत्नागिरी वॉरियर संघ प्रथम फलंदाजी करून जमवलेले 90 धावा आणि या कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार जिगर नाचणे संघ फक्त एका धावेन मागे रावलो, एका धावेन पाठी पडलो आणि रत्नागिरी वॉरियर संघ धावांचो पाठलाग करताना, धावांचो बचाव करताना या 90 धावांवर समोरच्या संघाक रोखून धरल्यान आणि श्री साई स्पोर्ट रत्नागिरी, स्मार्ट नेट रत्नागिरी आयोजित दीपक दादा पवार पुरस्कृत बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वाचो अंतिम महाविजेतो ठरलो रत्नागिरी वॉरियर्स.